जागा वाटपावरून अजित पवार गटामध्ये नाराजी नाट्य अजूनही कायम असल्याचं समोर येत आहे। शिरूर, बारामती, रायगडसह माढा लोकसभा मतदारसंघासाठी आता आग्रही आहेत आणि हा आग्रह कायम असल्याचं सुद्धा समोर येत आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे आपल्या सोबत आहेत। ओमकार, कालच दिल्लीमध्ये बैठक झाली, 4 ते 5 जागांवर लढणार आहेत असं म्हणतात, मात्र नाराजी नाट्य कायम दिसतंय। काय अपडेट आहे? अगदी खरं, नाराजी नाट्य अजून महायुतीत कायम आहे का? अजित पवारांनी सुरुवातीपासून किमान 9 जागा मिळाव्यात यासाठी आग्रह धरला होता, पण आता अजित पवारांना संपूर्ण जागा मिळते असं दिसत नाहीये। 4 जागांवरती गोष्टी अंतिम टप्प्यात आहेत असं दिसतंय। त्यामध्ये 3 जागा ज्या याच्या आधी राष्ट्रवादी एकसंघ असताना त्यांचे खासदार निवडून गेले होते, यातली रायगडची जागा, शिरूर आणि बारामतीची जागा, याच्या व्यतिरिक्त परभणीची आणखी एक जागा आहे जी मिळू शकते। पण महत्वाची गोष्ट अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रात केडर सगळ्यात जास्त आहे, पश्चिम महाराष्ट्रात नेते सगळ्यात जास्त आहेत आणि महत्वाचं म्हणजे तसा राष्ट्रवादी या पक्षाची ग्रोथ ज्या सरकार क्षेत्रात झाली काय, हे सगळं पश्चिम महाराष्ट्राशी निगडीत आहे, तिथेच सगळ्यात जास्त राजकीय वर्चस्व त्यांचं आहे। त्यामुळे माढ्यासारखी जागा सुद्धा मिळावी यासाठी अजित पवारांचे राष्ट्रवादी आग्रही आहे। याआधी त्यांनी मागणी केली होती, मात्र अमित शहाच्या दौऱ्यामध्ये ही मागणी पूर्ण बारगळली होती, कारण जागा थेट निम्म्याहून कमी मिळणार असं दिसलेलं होतं। त्यामुळे नव्याने निगोसिएशन सुरू झाले आणि त्यामध्ये आता माढा ओमकार, आता काय निर्णय होतो याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।